खरंच कमी झालं, मी म्हणतो ते खरंच ठरलं, तर स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा आणि याला लाईफस्टाईल बनवा असं मी सांगतो. नाही, ओबेसिटीचा जो प्रश्न आहे, मुलांमधल्या ओबेसिटीचा, बऱ्याचदा असं होतं की म्हणजे जे असतात ओबेसिटीनं त्रस्त झालेले लोक, बऱ्याचदा ते असं सांगतात की आम्ही तर आमचा आहार इतका कमी आहे. मुलांच्या बाबतीत सांगतात की खरंच तो खात नाही, पण तरी त्यांचं वजन वाढलेलं असतं. आणि मग ते त्याच्यातनं खूप वेगळे वेगळे सामाजिक पण प्रश्न निर्माण होतात. त्याच्यामागं काय कारण आहे आणि त्याला कंट्रोल करणं शक्य आहे का या उपायाने? म्हणजे आता कसं आहे, जर लठ्ठपणाचं जर काही अनुवंशिक कारण असेल किंवा काही हॉर्मोनल कारण असेल, तर त्याच्यासाठी त्या योग्य त्या डॉक्टरकडे जाऊन त्यांनी जर उपचार करून घ्यावे तर ते ठीक होईल. पण मुळामध्ये त्याच्यावर उपचार आहेत का? म्हणजे ज्यांच्याकडे आहे अनुवंशिक समजा, तर त्यांना ते कमी करता येणं शक्य आहे का? अनुवंशिकवर फार काही करता येईल असं नाही आहे, पण हॉर्मोनलसाठी नक्कीच करता येऊ शकेल. आणि जेनेटिक फार कमी असतात, म्हणजे हॉर्मोनवर नक्की करता येईल. पण मेजॉरिटी मुलं लठ्ठ कशामुळे आहेत? जास्त खाणे आणि ते खर्च न करणे याच्यामुळेच आहेत. आणि त्याला आईबाप पण कारणीभूत असतात, की त्या आईवडिलांना असं वाटतं की मला जे मिळालं नाही ते मी मुलाला द्यायला पाहिजे, मला लहानपणी जे खायला नाही मिळालं गोडधोड ते त्याला द्यायला पाहिजे. आणि आजकाल एवढं क्लासेस, कॉम्पिटिशन, मग अभ्यास एका जागी बसून, म्हणजे सहजासहजी सायकल चालवणे, सहजासहजी पायी जाणे, या गोष्टी आता अवघडच झाल्यात. म्हणजे एक तर रिक्षाने सोडायचं, नाही तर गाडीत सोडायचं, नाही तर बसने सोडायचं. म्हणजे मुलं, आणि खेळाचा तास म्हटलं तर शाळांमध्ये किती शाळांमध्ये ग्राउंड आहेत हाही प्रश्न आहे. म्हणजे जे पर्यावरण आपण भोवती उभं केलं आहे हे सगळं लठ्ठपणाला पोषक आहे. आणि आपण लठ्ठ माणसाकडे एक बोट दाखवतो आणि म्हणतो की तू लठ्ठ आहे, पण ते 4 बोटं व्यवस्थेकडे आहेत. की ऑफिसमध्ये मी म्हणतो की कॅन्टीन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं मिळतं, पण तिथे जिम नाही आहे. एखादा माणूस म्हणाला की 12 ते